तर आपण हॅलो, आपले आज जो केंद्र प्रमुख आहेत सर्वांना. का सगळे? हॅलो पगारे सर. हा साहेब, नमस्कार. हा. हा. आहेत ना नमस्कार. साहेब. केंद्र प्रमुख आहेत का सगळे? आधी ते आहेत आहेत पहा. आहेत आहेत. हो, आहेत हा, आहेत आहेत. ते कसं, कारण कसं ते आपल्या शाळांवर सूचना देतील. येस येस येस. आहेत साहेब तिथे. सर्व सहाय्यक केंद्र प्रमुख आहेत. विस्तार अधिकारी. विस्तार अधिकारी, एक मिनिट. पार्टिसिपेंट चेक करतो मी. पवार साहेब आहेत ना? आहेत साहेब, सर्व आहेत हो. हो, चालेल चालेल. केंद्र ठीक आहे, प्रमुख मग आहेत का सुरू सर्व? करा. चव्हाण सर, आयरे सर आहेत का? चव्हाण सर, आयरे सर आहेत का? केंद्र प्रमुख चव्हाण आणि आयरे. हॅलो हॅलो. साहेब आहे. जॉईन आहे हा? जॉईन आहेत. हा, चव्हाण सर. चव्हाण सर. साक्री आणि आपलं शेवाळे आणि कावठे केंद्र. परत खाली सूचना जाताना परत त्याच्यात मायनस होत जातात आणि परत आपल्याला फीडबॅक देताना आपल्याला अडचणी निर्माण होतात. तर दिलेल्या मीटिंगमध्ये सूचना ज्या ज्या असतील त्या तुम्ही नीट जर पालन केलं नाही, मग परत तुम्ही परत ऑफिसला परत चक्कर मारणार. तर आपण दिलेल्या वेळेवर आपण 10:30ची वेळ दिलेली होती. कालपासून कळवलं आहे. काल माननीय शिक्षण संचालकांनी रात्री 10 वाजता मीटिंग घेतली. माननीय शिक्षणाधिकारी साहेबांनी 1 सेकंदात सर्वांना जॉईन करून दिले. आणि आपल्याला कालपासून सूचना देऊन 122 लोक आता जॉईन आहेत. 442 पेक्षा जास्त लोक जॉईन होणं अपेक्षित होतं. तर बाकी जबाबदारी आपण सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांच्यावर सोपवली जाईल. तर आपण आजच्या या मीटिंगला माननीय शिक्षणाधिकारी साहेबांच्या परवानगीने सुरू करतो. सुरू करा. चालेल का साहेब? सुरू करायचे का? हो हो हो, सुरू हो करा. हो. जाधव सर, मी पहिले प्रस्तावना करून देतो, चालेल ना? का पूर्ण हो सुरू करू? साहेब. हो साहेब. हम्म. हा, ठीक आहे. तर शिक्षण सप्ताह 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान आपल्याला साजरा करायचा आहे. तर शिक्षण सप्ताह साजरा करण्यासाठी माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद धुळे, प्राथमिक माध्यमिक, माननीय डेप्युटी डायरेक्टर नाशिक विभाग नाशिक आणि माननीय शिक्षण संचालक पुणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 16/7/2024 पत्रान्वये आपल्याला एकच सप्ताहाचे कार्यक्रम दिलेले आहेत. आणि हे कार्यक्रम आपल्याला डे बाय डे घेऊन त्याचं डॉक्युमेंटेशन आपल्याला ठेवायचं आहे. एकदम सोपा विषय आहे. याच्यात बॉदरेशन घ्यायची गरज नाही. आपण वर्षभरात शैक्षणिक कामकाज जे करत असतो त्याचीच ही पुनरावृत्ती आपल्याला या 7 दिवसात विशिष्ट लक्ष केंद्रित करून करायचे आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक दिवस हा एक विशिष्ट उपक्रमासाठी हा निश्चित आहे. शिक्षण सप्ताह का साजरा केला जातोय? तर 2020 मध्ये जो राष्ट्रीय शिक्षण धोरण आपण अवलंबलंय त्याला 4था वर्धापन दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा सप्ताह आपण साजरा करीत आहोत. तर महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळा, सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, सर्वांना या ठिकाणी आपल्याला सहभागी करायचं आहे. तरी सर्व पर्यवेक्षक अधिकारी यांनी या सूचना लक्षात ठेवाव्या. शिक्षण आणि विकासाच्या विविध पैलूंचा आपल्याला समावेश या ठिकाणी करून विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, धोरणकर्ते असतील, भागीदार असतील यांच्यामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी हा आपल्याला सप्ताह साजरा करायचा आहे. आणि विशेष म्हणजे याच्यात आपल्याला ICDS म्हणजे जे बाल कल्याण विभाग आहे किंवा अंगणवाडी विभाग आहे यांच्याशी समन्वय ठेवून आपल्याला हा कार्यक्रम, एक सप्ताहाचा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे. आणि तो प्रभावी राबवण्यासाठी त्याचं प्रभावी नियोजन असणं सर्वात महत्वाचं आहे. म्हणून सदर योजना राबवून आपल्याला साप्ताहिक अहवाल सुद्धा तालुका स्तरावर साधारणतः 30 जुलैपर्यंत आपल्याला सादर करावा लागेल आणि 31 जुलैपर्यंत आपल्याला जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा कार्यालयाला सादर करावा लागेल. त्यासाठी या सर्व सूचना या महत्त्वपूर्ण असतील. हा 1 आठवड्याचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे. याच्यावर मान्य मंत्री महोदय, मान्य मुख्यमंत्री साहेबांचं सर्वांचं या ठिकाणी लक्ष आहे. म्हणून शिक्षण विभागाला तो कार्यक्रम सादर करून विकासाच्या वाटा या राष्ट्राला दाखवून द्यायच्या आहेत. म्हणून आपले प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक मुख्याध्यापक, प्रत्येक पर्यवेक्षकीय घटक, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी याच्यात समावेश होईल आणि तो कार्यक्रम प्रभावी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर आपण आपल्याला एक वेळापत्रक दिलेलं आहे. या वेळापत्रकात आणि विशेष म्हणजे आम्ही 47 पेजचं एक परिपत्रक सुद्धा टाकलेलं आहे. या परिपत्रकाचं प्रत्येकाने वाचन करणं आवश्यक आहे.
आपण फक्त व्हॉट्सअपला मेसेज दिला म्हणजे आपलं काम संपलं असं अजिबात चालणार नाही. तर कृपया प्रत्येक पेजचं, प्रत्येक शब्दाचं, प्रत्येकाचं असं प्रकट वाचन करून आपण आपल्या अ, आधिपत्याखालील सर्व शाळांना याची जाणीव करून देणं महत्वाचं राहील. म्हणून सर्वांनी दिलेला जो कार्यक्रम आहे 22/7/24 ते 28/7/24 याच्या दिवसाप्रमाणे एक वेळापत्रक दिलेलं आहे. पहिला दिवस आहे 22/7/24चा अध्ययन अध्यापन दिवस. आता याच्यात काय फरक आहे का? आपण तर नेहमी अध्ययन अध्यापन करत असतो, परंतु वर्षभरातील आपण जो कार्यक्रम प्रत्येक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतो, तर या 22/7/24च्या दिवशी आपल्याला अध्ययन अध्यापन दिवस साजरा करायचा आहे. त्याच्यात आपण टीचिंग लर्निंग मटेरियल म्हटलंय त्यांनी, TLM म्हणजे काय? तर आपण विद्यार्थ्यांचे सकल ज्ञान वाढवण्यासाठी किंवा सकल समज तयार करण्यासाठी ज्या ज्या साधनांचा वापर करतो, परंतु जे साधनं आहेत ते प्रभावी असणे आवश्यक आहे. परंतु आर्थिक किंवा किमती साधनांपेक्षा आपल्या परिसरातील उपलब्धतेचा विचार करून, स्थानिक घटकांचा विचार करून जर आपण सहज आणि सोपे आणि टिकाऊ किंवा सहज उपलब्ध होणारं कमी किमतीत अशा साधनाचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना सामुग्री पुरवली किंवा त्यांच्या मार्फत किंवा शिक्षकांनी स्वतः तयार केलं तर निश्चितपणे आपल्याला विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन क्षमता वाढवण्यासाठी निश्चित मदत होईल. तर हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम. याच्यात एक सहज सोपे वाक्य दिलेले आहेत. ते 47 पेजच्या पूर्ण परिपत्रकात तुम्ही सहज त्याच्यात वाचन करू शकतात. म्हणून 22 तारखेचं नियोजन त्याप्रमाणे आपण सर्वांनी ऍक्टिव्हिटीज करणं आवश्यक आहे. प्रत्येक शाळेमध्ये 22 तारीख हा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवसाचं नियोजन आपल्याकडे सर्वांकडे आज अजून आपल्याला 24 तास आहेत आपल्याकडे. तर आपण आपल्या प्रत्येक शाळेला या संदर्भात सूचित करा. स्वतः यामध्ये पुढाकार घ्या. स्वतः त्या ठिकाणी सहभाग घ्या. नुसता सहभाग आपण घेत असतो, पण सहभाग घेऊन पुढाकार जर घेतला नाही तर पर्यवेक्षक घटकाचं काम हे निश्चितपणे अयशस्वी होतं. 100 पैकी फक्त 10 जणांनी सहभाग घेतला म्हणजे तो कार्यक्रम कधी सक्सेस होत नाही. म्हणून कृपया सर्वांनी सहभाग तर व्हाच, पण पुढाकार घेऊन तो कार्यक्रम प्रभावी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दुसरा दिवस आहे 23/7/24. 23/7/24च्या दिवशी आपल्याला मूलभूत संख्यानं ज्ञान आणि साक्षरता दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. FLN तर सर्वांना माहिती आहे. आपण माननीय प्राचार्य डाएटच्या माध्यमातून आपण 2 वर्षापासून संदर्भित कार्यक्रम राबवत आहे आणि विशेष करून विद्यार्थ्यांना आपण जे निपुण अंतर्गत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा घेतलेल्या आहेत. पण मूलभूत संख्याज्ञान आणि साक्षरता दिवस साजरा करण्याचं कारण काय? तर या NEP 2020 अंतर्गत आपला प्रत्येक विद्यार्थी प्रगत होण्यासाठी आपल्याला प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी मदत करणं आवश्यक राहील आणि उच्च गुणवत्ता येण्यासाठी नियमित मूल्यांकन करण्यासाठी आपल्याला FLNचं समर्थन करणं आवश्यक राहील. म्हणून मुलांच्या शिक्षणामध्ये मुलांच्या घरातील पालकांनी सहभागी होणं, समुदायाने सहभागी होणं हे या कार्यक्रमात अपेक्षित आहे आणि आपण आपल्या तालुक्यात हा कार्यक्रम मान्य शिक्षणाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला. राजनीपाडा असेल, सिरसोले असेल, तालुक्यातील सर्व शाळा, सर्व केंद्र शाळा यांनी चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम सादर केलेला आहे. त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला या दिवशी विशेष करून करायची आहे आणि तो दिवस सर्व शाळांमध्ये एक विशिष्ट पद्धतीने साजरा होईल आणि त्याचं डॉक्युमेंटेशन आपल्याला त्याचे जे ऍक्टिव्हिटीज असतील, तुम्हाला विशिष्ट दिवसाचे विशिष्ट प्रोग्राम दिले जातील आणि कोणत्या कार्यक्रमाचे फोटो कुठं अपलोड करायचे ते सुद्धा आम्ही एक पोस्ट आपल्याला दिलेली आहे. देशमुख सरांनी त्याचं सर्व ग्रुपला शेअर सुद्धा केलेले आहे. त्याचंही सर्वांनी कृपया सर्व मुख्याध्यापकांना लक्षात आणून देणं महत्वाचं राहील. तर तिसरा दिवस आहे 24/7चा क्रीडा दिवस. क्रीडा दिवसाचं महत्व आज आपण आपले राष्ट्र जर पाहिलं तर राष्ट्राचे नुकतंच आपल्याला क्रिकेटमध्ये खूप प्रावीण्य मिळाले आहे. एक जागतिक आनंदाचा क्षण आपल्या भारताला मिळाला. आपल्याला 2047 पर्यंत चे राष्ट्राने उद्दिष्ट ठेवलेले आहे. तर माननीय ऊर्जा शिक्षण मंत्री, माननीय खेळ मंत्री यांनी जे उद्दिष्ट ठेवलं आहे, तर जगामध्ये पहिल्या 5 मध्ये आपला देश कसा येईल या संदर्भातले नियोजन आपल्या प्राथमिक घटकापासून करणं आवश्यकसाठी क्रीडा दिवस हा साजरा करण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे क्रीडा फिटनेसचं महत्व,
समकालीन खेळांचा प्रचार प्रसार किंवा नवीन खेळांचा प्रसार, स्वदेशी खेळांचा प्रसार, विशिष्ट खेळाडू वृत्ती वाढणे, नैतिक वर्तणूक वाढणे, अभिमान वाढणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, सामाजिक नैतिक मूल्य वाढवण्यासाठी याचा निश्चितपणे आपल्याला या दिवसाचा उपयोग होईल. आणि क्रीडामधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता सुद्धा साधली जाते. म्हणून कृपया सर्वांनी या दिवसाचं महत्त्व आपल्या सर्व शाळांना सूचित करावं. कारण की म्हटलं जातं आपण जर स्वतः फिटनेस आपला साधला नाही किंवा लक्ष दिले नाही तर आपले कपडे आपले फिटनेस साजरा करतात. म्हणून ते दिवस न येण्यासाठी आपण खेळाकडे विशिष्ट महत्त्व द्यावं आणि दिलेला कार्यक्रम तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम एकदम प्रभावीपणे होईल यासाठी सर्वांनी लक्ष केंद्रित करणं आवश्यक राहील. चौथा दिवस म्हणजे 25 जुलैचा दिवस, तो म्हणजे सांस्कृतिक दिवस. त्या दिवशी कल्चरल डे म्हटलेला आहे. भारत हा विविध जाती पंथ धर्माचा देश आहे, विविध संस्कृतीचा देश आहे, भाषा आहे, गणवेश वेश आहे, अन्न आहे, वेगवेगळे आहार आहेत. यातून आपल्याला भारतीयांचा विकास विविधता प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे. विशेष करून या दिवशी चित्रकला दिवस, शालेय परिसर सुशोभीकरणसाठी आपण महत्त्व देणं, बालभवन असेल, बाल केंद्र असेल यांच्या सहकार्याने आपल्या विविध योजना असतील, विविध प्रभावी संस्था असतील त्यांच्या सहकार्याने आपल्याला हा सांस्कृतिक दिवस साजरा करायचा आहे. आणि त्याचे विविध प्रकारचे फोटोज केलेल्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला विविध पद्धतीने अपलोडसाठी निश्चित सूचित केले जाईल. आणि कृपया या सर्व दिवसांचं प्रत्यक्ष समर्पक नियोजन या 47 पेजमध्ये दिलेले आहे. याचं वाचन करणं आपल्याला निश्चितपणे महत्त्वाचं ठरेल. 5वा दिवस आहे 26 जुलै. 26 जुलैच्या दिवशी आपल्याला सर्व शाळांमध्ये कौशल्य आणि डिजिटल उपक्रम संदर्भात आपल्याला नियोजन करायचं आहे. तो दिवस आपण कौशल्य आणि डिजिटल स्किल म्हणतो, त्याला आपण स्किल डेव्हलपमेंट, या संदर्भात आपल्याला विशिष्ट नियोजन करून या दिवशी प्रत्येक शाळेमध्ये कोणते उपक्रम घ्यायचे त्याचं डिटेल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. विशेष करून उपलब्ध कौशल्यांचे असेल त्याचे पर्याय आपल्याला शोधायचे आहेत. पारंपरिक क्षेत्रांमध्ये आपण लक्ष देत असतो, पण त्या व्यतिरिक्त विषय वेगवेगळे करिअर करण्यासाठी, उदाहरणार्थ आपण 4-5 विषयामध्ये वेगवेगळ्या आर्ट क्षेत्रात आपण करिअर करत असतो, पण 300 पेक्षा असे अधिक विषय आहेत त्याच्यात आपण मास्टर डिग्री मिळवू शकतो, वेगवेगळ्या विषयात आपण प्रावीण्य मिळवू शकतो. म्हणून NAP 2020 याचा फोकस या ठिकाणी केलेला आहे. डिजिटल शिक्षणाचे फायदे त्या ठिकाणी नमूद केले आहेत. 200 शैक्षणिक टीव्हीचे चॅनल भारत सरकारने जे सुरू केलेले आहेत त्या टीव्ही चॅनलचा प्रसार या कार्यक्रमातून आपल्याला विविध शाळांमध्ये करता येईल. यासाठी मीडियाचा सुद्धा, प्रिंट मीडिया असेल, आपले स्थानिक मीडिया असेल, यांच्या प्रसाराने, यांच्या सहकार्याने आपल्याला याचा प्रसार करता येईल. यासाठी कृपया सर्वांनी या दिवसाचं महत्त्व जाणून प्रत्येक प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये प्रभावी नियोजन या संदर्भात आपण कृपया सर्वांनी सर्वांच्या सहकार्याने करावं ही सर्वांना विनंती. दिवस 6वा, तारीख 27/7. या दिवशी आपल्याला मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लबचे उपक्रम आपल्याला दिलेले आहेत. या दिवशी वेगवेगळे उपक्रम आपण साजरे करणारच आहोत. इको क्लबचं आपण नियमित त्या संदर्भात वेगवेगळे विषय उपक्रम राबवत असतो. त्याच्यात विशेषतः काय राहील तर पर्यावरणातील ज्या गंभीर समस्या आहेत, विविध हवामानातील बदल आहे, पर्यावरणाचे संवर्धन आहे, या संदर्भात वैयक्तिक जबाबदारी काय आहे, एक विद्यार्थी म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून, एक आपल्यावर दिलेल्या शासनाने दिलेल्या जबाबदारीचे घटक म्हणून आपली जबाबदारी आपण ओळखून आपल्या राष्ट्राचे जे पारंपरिकता आहे, जे वेद असतील, वेदांमध्ये सुद्धा नमूद केलेले आहे, सर्वशेष लक्ष देऊन भारताच्या पारंपरिक ज्या वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला दिलेले आहेत, भारताची सर्वांनी दिलेल्या पत्रातील सूचनेनुसार आपण या ठिकाणी निश्चितपणे वेगवेगळे जबाबदारी आपण निभावणार आहोत. पोषण त्या दिवशी, त्यावेळेस आपण शालेय पोषण सुद्धा, विशेष म्हणजे शालेय पोषण दिवस सुद्धा आपण त्यावेळेस आपण राबवणार आहोत. आपण विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामधून स्वच्छतेचे महत्त्व असेल,
विविध कॅलरीज कशा दिल्या जातील, वेळेवर कसा विद्यार्थ्यांना पोषण आहार, त्याच्यात स्वच्छता, राबवणाऱ्या घटकांची स्वच्छता, विविध आणि पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक बदल किंवा बौद्धिक बदल होत असतील, त्याचं सुद्धा आपण या ठिकाणी डॉक्युमेंटेशन ठेवणार आहोत. तर कृपया मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात आपल्याला इको क्लबचं महत्त्व आपल्याला विद्यार्थ्यांना पटवून द्यावं लागेल, समाजाला पटवून द्यावं लागेल, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी यामध्ये पर्यायाने समाविष्ट होईल आणि प्रत्येक घटक समाविष्ट होऊन आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख निश्चितपणे उंचावला जाईल. नुसता विकास नाही तर सर्वांगीण विकास करण्यासाठी या सर्व घटकांचं आपल्याला महत्त्व जाणून घ्यावं लागेल. दिवस शेवटचा आहे दिनांक 28/7/24. तो दिवस आपण समुदाय सहभाग दिवस म्हणून, ज्याच्यात कम्युनिटी म्हणतो त्याला इन्व्हॉल्वमेंट दिवस, तो दिवस म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे. या दिवसाचं महत्त्व दिलेलं आहे माननीय पंतप्रधान यांनी दिलेल्या विद्यांजली ह्या विषयाला महत्त्व. विद्यांजली संदर्भात तुम्हाला एक 47 पेजच्या याच्यात स्पष्ट विवरण दिलेलं असेल. त्याच्यात शालेय स्वयंसेवक कार्यक्रम किंवा शिक्षण मंत्रालयाअंतर्गत, शिक्षण साक्षरता विभागाअंतर्गत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचं वर्तन असेल, त्या वर्तनामध्ये विद्यार्थ्यांचा समुदाय किंवा समुदायाचं महत्त्व आणि विद्यार्थ्यांसाठी काय स्पष्ट करता येईल, आणि समुदाय किंवा समाज जेव्हा सहभाग घेईल शिक्षणामध्ये, निश्चितपणे त्याचे मार्गदर्शक तत्वांमध्ये आणि प्रेरक निश्चितपणे उद्दिष्ट साधले जातील. म्हणून कृपया या 7व्या दिवसाचं महत्त्व आपण त्या ठिकाणी साजरा करणार आहोत. कारण की शासनाने दीक्षा ॲप असेल, VSK असेल, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲप किंवा UDIS असेल किंवा सरळ प्रणाली असेल, यातून शासनाने सांख्यिकी, नुसती सांख्यिकी घेण्याचं काम त्यांनी केलेलं नाही, तर विद्यार्थ्यांची सांख्यिकी भाग घेऊन सांख्यिकीला विश्लेषण करून कोणत्या घटकाला कोणतं महत्त्व द्यावं, कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या टास्कची गरज आहे, या संदर्भात या ठिकाणी महत्त्व स्पष्ट केलेलं आहे. म्हणून या 7ही दिवसाचं महत्त्व हे आपल्याला या सप्ताहामध्ये करायचं आहे, जेणेकरून हा सप्ताह राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याचं समर्थन करेल आणि 4थ्या वर्धापन दिन निमित्त भारत त्याचा विशेष सप्ताह साजरा करून नुसतं महाराष्ट्राला नाही तर राष्ट्राला त्याचं महत्त्व दाखवून देईल. आणि सदर योजना आपण याच्यासाठी प्रत्येक घटकाने सहभागी होणं, नुसतं सहभाग नाही तर त्याचं डॉक्युमेंटेशन ठेवणं, प्रत्येक घटकाला आपल्याला जबाबदारी द्यावी लागेल. प्रत्येकाला लेखी पत्र देऊन, केंद्र स्तरावर असेल, बीट स्तरावर असेल, तालुका स्तरावर असेल, प्रत्येकाला नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी दिली जाईल, विस्तार अधिकारी पासून केंद्र प्रमुखांपर्यंत. आणि त्या दिवसाचं त्या ठिकाणी अपलोड करणं असेल, त्याने प्रत्येक केंद्राची जबाबदारी त्या सहाय्यक केंद्र सर्व माध्यमाचे, फक्त माध्यमिक, फक्त प्राथमिक नाही तर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये याची चांगल्या पद्धतीने राबवणूक कशी होईल, उपक्रमाची योजना कशी प्रभावी राबवली जाईल, यासाठी सर्वांचं लक्ष, सर्व आपले जे मुख्याध्यापक आहेत, जे आपले मुख्याध्यापक खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, यांच्या सहकार्याने, मुख्याध्यापकांनी आपल्या सहशिक्षकांच्या सहकार्याने, निश्चितपणे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील, नंतर वेगवेगळे शिक्षण प्रेमी असतील, यांचा सहभाग घेऊन निश्चितपणे हा कार्यक्रम आपल्या आदरणीय शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार सर्वजण राबवतील आणि निश्चितपणे तालुक्याचं काम आपल्या प्रभावी राहील, यासाठी सर्वांना शुभेच्छा राहतील. आता सुनील जाधव सर या संदर्भात काही अधिकची माहिती आपल्या याच्यात असेल, यातून परत तांत्रिक माहिती असेल तर कृपया आपण सुनील जाधव सर सांगतील. त्यानंतर आपले आदरणीय शिक्षण अधिकारी साहेब बोलतील. फक्त 10 ते 15 मिनिटं आपण हा कार्यक्रम राहील. नंतर इंद्रजित देशमुख काही सूचना असेल ऑफिस असेल त्या सांगतील. नंतर आपण समारोप करूया. सुनील जाधव सर. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. शिक्षण सप्ताहांतर्गत आपल्याला जे 7 दिवस जे वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे, तर त्या संदर्भात आपल्याला एकूण 47 पानांची जी PDF आपल्याला मिळालेली आहे, तिचा जर कधी आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपलं जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मिटू शकतं. इथं आपल्याला ना, आपण जर कधी पान नंबर 8 पाहिलं, या ठिकाणी मी शेअर केलेली आहे PDF, तर आपण जर कधी बघत असाल तर बघा, प्रत्येक दिवशी आपल्याला नेमकं काय घ्यायचंय ते डायरेक्ट कार्यक्रमांची आपल्याला या ठिकाणी शृंखला दिलेली आहे. तर बघा, जो पहिला दिवस आहे TLM दिवस,
ते त्या TLM दिवशी आपल्याला नेमकं काय काय घ्यायचं आहे, तर त्याची डायरेक्टली आपल्याला यादी या ठिकाणी दिलेली आहे. आणि या पद्धतीने आपण जर कधी ते केलं तर आपल्याला ते नक्कीच चांगल्या पद्धतीने राबवता येईल. आता बघा, जो TLM दिवस आहे सोमवारचा 22 तारखेचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला ग्रेड वाईज म्हणजे इयत्तानुसार काय काय कार्यक्रम घेता येतील ते या ठिकाणी दिलेलं आहे. बघ, आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल, पान नंबर 8 वर आहे ते 47 पानांची जी आपली PDF आहे त्याच्यामध्ये, की 11वी आणि 12वी साठी पोस्टर असतील, स्लोगन असतील. त्यानंतर त्याच्यासाठी त्यांनी विषय सुद्धा दिलेले आहेत. हाऊ टू सेव्ह वॉटर आणि हाऊ टू हेल्प अदर्स, म्हणजे दुसऱ्यांना आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो आणि पाण्याची बचत कशा पद्धतीने करू शकतो, या विषयावर पोस्टर किंवा स्लोगन आपण बनवायची, त्याची स्पर्धा घ्यायची. पझल असतील किंवा फिजिकल आणि डिजिटल जे गेम आहेत, जे रिलेट असतील सोशल सायन्सला, गणिताला किंवा भाषेला, ते आपण त्या दिवशी घेऊ शकतो. तर असे वेगवेगळे कार्यक्रमांची यादी आपल्याला सेकंडरी म्हणजे इयत्ता 11वी आणि 12वी साठी दिलेली आहे. नंतर 6वी ते 10वी साठी सुद्धा चालेल पझल माझे. टॅलेंट कार्ड म्हणजे पझलचे गेम घेऊ शकतो, किंवा लुडो असेल ते घेऊ शकतो. टॉईज, नंतर मेड पपेट्स, जे पपेट्स म्हणतो आपण, बाहुली नाट्य, क्लॉथ किंवा वेस्ट मटेरियल पासून बनवलेलं, किंवा स्टोरी कार्ड, जे आपण गोष्टीचे कार्ड असतात, ते सुद्धा आपण त्या त्या दिवशी मांडू शकतो किंवा त्यांचा डेमो आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. चार्ट मेकिंग म्हणजे चार्ट बनवू शकतो आपण. फूड अँड व्हेजिटेबल्स, लोकल मार्केट, माझे कुटुंब, असे विषय आपल्याला त्या ठिकाणी थीम्स दिलेले आहेत. रीडिंग क्लब आहे, म्हणजे वाचन सप्ताह जसा आपण राबवतो त्या पद्धतीने रीडिंग क्लब आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. ते 6वी ते 10वी साठी असे एकूण 7 पद्धतीचे उपक्रम त्यांनी दिलेले आहेत. नंतर 3री ते 5वी साठी जर बघितलं तर फूड अँड व्हेजिटेबल्स, लोकल मार्केट आणि माय फॅमिली अशा विषयांवर चार्ट मेकिंग आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. नंतर कलरफुल बॉक्सेस, जे आपले वेगवेगळे साहित्य, आपल्याला शैक्षणिक साहित्य मिळालेलं आहे त्याच्यामधील बॉक्सेस यूज करून, किंवा विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले किंवा शिक्षकांनी स्वतः तयार केलेले असे कलरफुल बॉक्सेस वापरून आपण त्याचा डेमॉन्स्ट्रेशन करू शकतो. नंतर फ्रूट, व्हेजिटेबल, ॲनिमल म्हणजे प्राणी असतील, भाजीपाला, फळं यांचे कार्ड बनवायचे आणि ते कार्ड बनवायचे कॉम्पिटिशन ठेवू शकतो. किंवा जे आपण मुखवटे म्हणतो, प्राण्यांचे मुखवटे, पक्ष्यांचे मुखवटे, असे बनवण्याची स्पर्धा आपण आपल्या शाळेमध्ये आयोजित करू शकतो. नंतर स्टोरी टेलिंगचं सेशन म्हणजे गोष्टी सांगणं, त्याचं सेशन किंवा त्याचा उपक्रम सुद्धा आपण इयत्ता 3री ते 5वी साठी पहिल्या दिवशी ठेवू शकतो. मग त्याच पद्धतीने अंगणवाडीसाठी सुद्धा, फाउंडेशनल स्टेजसाठी सुद्धा त्या दिवशी काही कार्यक्रम दिलेले आहेत. जसं जादुई पिटारा आणि जादुई पिटारा, म्हणजे जादू पिटाराची एक पेटी आपल्या शाळेमध्ये आलेली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आहे. त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आणि हँडलिंग पोरं कसं करतात त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन आपण करू शकतो. किंवा जादू पिटारा म्हणून जे आहे, जे दीक्षा या वेब पोर्टलवर किंवा त्याच्या ॲपवर सुद्धा आहे, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आहे, ते मुलांना दाखवणं, त्याची माहिती देणं, मुलांकडून ऍक्टिव्हिटी करून घेणं, किंवा थंब पेंटिंग असेल, हँड पेंटिंग असेल, असे वेगवेगळे प्रोग्राम किंवा उपक्रम आपण फाउंडेशनल स्टेज म्हणजे अंगणवाडीच्या मुलांना त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे जर कधी आपलं कन्फ्युजन होत असेल तर आपण ही PDF बघा, याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली जे उपक्रम घ्यायचे त्या त्या दिवशी ते सर्व दिलेले आहे. तर हे 22 तारखेचं झालं. त्याच्यानंतर आपण जर कधी पुढचा दिवस बघितला, फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी म्हणजे FLN डे, तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आपण त्या दिवशी नेमकं काय काय करावं हे सुद्धा आपल्याला त्या PDF मध्ये आपल्याला दिलेलं आहे. बघा, ते त्याच्यामध्ये आपल्याला एंगेज इन ऍक्टिव्हिटीज अँड गेम म्हणजे आपल्या FLN वर आधारित साहित्याच्या मदतीने आपल्याला कोणकोणते गेम किंवा कृती किंवा उपक्रम आपल्या शाळेवर आयोजित करता येतील, ज्याच्यामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याला फोकस केलेलं असेल, असे गेम किंवा ऍक्टिव्हिटी शाळा स्तरावर आयोजित करणं. स्टोरी टेलिंग सेशन म्हणजे गोष्टीचं सेशन, किंवा मॅथ क्लब म्हणजे गणितीय खेळ यांचा आपण त्या ठिकाणी आयोजन करू शकतो. नंतर जसा आधी उल्लेख केला त्या पद्धतीने जादुई पिटाराची जी पेटी आहे, त्या साहित्यातील सर्व साहित्याची ओळख करून देणं विद्यार्थ्यांना, कोणतं साहित्य कशासाठी वापरलं जातं किंवा त्याच्यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं,
त्याची ओळख करून देणं त्या जादू पिटारामध्ये, ते आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. नंतर वेगवेगळ्या प्रकारचं जे कम्युनिटी रीड आणि लिसन स्टोरीज, म्हणजे विद्यार्थ्यांना गोष्टी ऐकवणं, लिसनिंग स्किलवर त्या ठिकाणी फोकस केलेला आहे. तर त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. टॉय बेस्ड लर्निंग किंवा प्ले बेस्ड ऍक्टिव्हिटीज, म्हणजे खेळातून शिक्षण किंवा खेळण्यातून शिक्षण, आणि वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामधून शिक्षण कसं आपल्याला घेता येईल किंवा पपेट शो कसा ठेवता येईल, ते आपण तो एक उपक्रम FLN दिवशी आपण आपल्या शाळेमध्ये राबवू शकतो. त्यानंतर जर कधी आपल्याकडे डिजिटल साहित्य असेल तर स्क्रीनिंग ऑफ FLN फिल्म, म्हणजे FLN वर आधारित काही फिल्म मूव्हीज तयार केलेले आहेत, शॉर्ट फिल्म आहेत, जे आपल्याला नेटवर युट्यूबवर अवेलेबल आहेत, NCERTच्या वेबसाईटला अवेलेबल आहेत. त्यांचं सुद्धा स्क्रीनिंग म्हणजे विद्यार्थ्यांना दाखवणं, पालकांना दाखवण्याचा उपक्रम आपण त्या दिवशी घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला कन्फ्युजन व्हायला नको की कोणत्या दिवशी कोणते उपक्रम घ्यायचे, ते सर्व आपल्याला या PDF मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर जो तिसरा दिवस आहे त्याच्या स्पोर्ट्स डे, मग याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे खेळ आपल्याला घेता येतील ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, स्पोर्ट्स डे इव्हेंट ऑर्गनायझिंग ऍक्टिव्हिटीज ऑफ इन डायजेस्टिंग गेम्स आउट ऑफ द लिस्ट ऑफ 75 इन डायजेस्टिंग गेम्स. 75 खेळांची यादी आपल्याला इथं दिलेली. त्या 75 खेळामधून आपल्याला जे खेळ पॉसिबल असतील, शक्य असतील आपल्या स्तरावर, त्यांचा त्याच खेळांची स्पर्धा आपल्या शाळेवर आपण त्या दिवशी आयोजित करायची. आणि वेगवेगळ्या खेळांची माहिती, जे खेळ आपण आयोजित जरी करू शकत नसलो तर युट्यूबच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून त्या खेळांची ओळख विद्यार्थ्यांना त्या दिवशी करून देणं. म्हणजे स्पोर्ट्स खेळ हा जो प्रकार आहे, त्या खेळामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ समाविष्ट आहेत, काही खेळ खेळवून घेणं, विद्यार्थ्यांना त्यांचा ऍक्च्युअली डेमो देणं, त्यांना पार्टिसिपेट करायला लावणं, आणि जे खेळ खेळणं शक्य नाही त्यांची थेरॉटिकल माहिती डिजिटल साहित्याच्या माध्यमातून म्हणा, चित्रांच्या माध्यमातून म्हणा, आपल्याला त्या दिवशी विद्यार्थ्यांना करून द्यायची. आणि अशा पद्धतीने त्या दिवशी तो दिवस आपल्याला आपल्या शाळेवर राबवायचा आहे. याच्यामध्ये आउटडोअर गेम्स पण आहेत आणि इनडोअर गेम्स पण आहेत, त्यांचा आपण त्या ठिकाणी समावेश करू शकतो. त्याची एकूण 75 खेळांची यादी आपल्याला इथं स्क्रीनवर सुद्धा मी लावलेली आहे. बघा, याच खेळामधून जे पॉसिबल आहे ते आपण डेमो घेणं किंवा विद्यार्थ्यांची स्पर्धा घेणं, आणि ज्या खेळांची आपल्याला माहिती उपलब्ध होईल नेटवरून, वेबसाईटवरून किंवा युट्यूबवरून, त्यांची माहिती विद्यार्थ्यांना करून देणं. म्हणजे जास्तीत जास्त खेळांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होईल. खेळ कसा खेळला जातो, त्याचा उपयोग काय आणि त्याचा फायदा काय, याबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी या स्पोर्ट्स डेचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो. ही सर्व माहिती आपल्याला त्या PDF मध्ये अवेलेबल आहे. थोडीशी इंग्लिश मध्ये म्हणून थोडंसं आपल्याला कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्या गोष्टी मी इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर सांस्कृतिक दिवस म्हटलेला आहे पुढचा, चौथा दिवस. तर त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय काय ऍक्टिव्हिटीज करायचे आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेले, गाईडलाईन दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी. तर जे आपली संस्कृती जी, ती संस्कृती विद्यार्थ्यांना माहीत व्हावी, जे आपलं कल्चर आहे ते कल्चर आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने कळावं, यासाठी पपेट शो असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आपल्याला त्या दिवशी आपल्या शाळेवर करायचं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात या ठिकाणी ही घ्यायची की संस्कृतीचं दर्शन कसं होईल, संस्कृतीची ओळख आपल्या विद्यार्थ्यांना कशी होईल, यासाठी काही इनोव्हेटिव्ह आयडियाज, क्रिएटिव्ह आयडियाज आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं म्हणजे गाणी, नाटक याचा जर समावेश नसेल तर गेम किंवा क्विज ज्या म्हणतो आपण, स्पर्धा ज्या असतात, अंताक्षरी असेल किंवा वेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा असतील, वेगळ्या पद्धतीचे गेम असतील, ज्याच्यामधून आपल्या संस्कृतीचं दर्शन होतंय, असे उपक्रम सुद्धा आपण त्या दिवशी आपल्या शाळेमध्ये या कल्चरल डेच्या निमित्ताने आयोजित करू शकतो. आणि त्याचं एक व्यवस्थित प्लॅनिंग आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. त्याच्यानंतर पुढचा जो दिवस आहे तो आहे स्किल डे. स्किल अँड डिजिटल लर्निंग असे दोन त्या दिवशी उपभाग आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला काही ऍक्टिव्हिटीज त्यांनी दिलेले आहेत. उदाहरणार्थ रोल प्ले, जे आपण
भूमिका अभिनय म्हणतो, तो भूमिका अभिनय विद्यार्थ्यांना करायला लावायचा. म्हणजे कस्टमर एंगेजमेंट आणि प्रोडक्ट प्रेझेंटेशन्स, म्हणजे विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने बोललं पाहिजे, त्यांचं कम्युनिकेशन स्किल, सेल टेक्निक, मार्केटिंग स्ट्रॅटेजी ह्या कशा डेव्हलप होतील, याच्यासाठी काही रोल प्ले म्हणजे काही भूमिका अभिनयाचे उदाहरणं किंवा काही अं, उपक्रम आपण त्या दिवशी आयोजित करायचे. त्याचं एक व्यवस्थित प्लॅनिंग जर कधी केलं, तर जे आपल्या शाळेतील ऍक्टिव्ह मुलं आहेत त्यांना जर कधी आपण हे भूमिका अभिनय दिलं, तर त्यांचं बघून जी मुलं मागे थांबतात किंवा जे घाबरतात ते सुद्धा त्या कसं बोलावं, कसं दुसऱ्याशी कम्युनिकेशन करावं या बाबतीतलं नॉलेज विद्यार्थ्यांना वाढेल आणि त्यांची डेअरिंग सुद्धा वाढेल. याच्यासाठी हा रोल प्ले ही एक ऍक्टिव्हिटी दिली. नंतर दुसरी एक ऍक्टिव्हिटी दिली, व्हिजिट टू हिस्टॉरिकल प्लेसेस, म्हणजे ज्या ऐतिहासिक जागा आहेत, स्थळ आहेत, त्या ठिकाणी भेट देणं आणि त्या ऐतिहासिक स्थळाबद्दल माहिती घेणं, ते तिथलं बांधकाम कसं आहे, तिथली संस्कृती कशी होती किंवा नेमकं ते का बांधलं, त्याच्या मागची भूमिका काय, आणि ते ऐतिहासिक म्हणून आजपर्यंत कसं जपलं जातंय, अशा काही गोष्टी जर कधी आपल्या परिसरामध्ये अवेलेबल असतील, तर त्या ठिकाणी भेट देणं हा सुद्धा उपक्रम त्या दिवशी आपल्याला घेता येणार आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचा आणि एकदम अतिशय उत्तम आणि सर्वांना जमेल असे उपक्रम आहेत. व्हिजिट टू ऑर्गॅनिक फार्म, जी सेंद्रिय शेती आहे तिथं भेट देणं, हॉर्टिकल्चर नर्सरी नर्सरी असतील, ॲग्री मार्केट असेल, डेअरी असेल, ॲनिमल हजबंडरी असेल किंवा कोऑपरेटिव्ह असतील, पार्क असतील, जंगल असेल, तळं असेल, बगीचा असेल, अशा ठिकाणी म्हणजे जिथं नैसर्गिक बाबतीत त्यांना अधिकची माहिती मिळेल, निसर्गाची अधिकची माहिती मिळेल, असे जे ज्या जागा आहेत किंवा स्थळ आहेत, त्या ठिकाणी भेट आपल्याला त्या दिवशी आयोजित करता येऊ शकते. याच्यामधून काय अपेक्षित आहे की इकॉलॉजिकल अवेअरनेस, म्हणजे निसर्गाबद्दल त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी आणि त्यांची क्रिएटिव्हिटी वाढावी, निसर्गाचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं, याच्यासाठी हे सर्व उपक्रम त्या ठिकाणी सुचवलेले आहेत. हे अतिशय सोपे आणि चांगले उपक्रम आहेत की जे आपल्याला सहज पॉसिबल आहेत. त्यानंतर कुकिंग, पुढची ऍक्टिव्हिटी दिली आहे कुकिंग, क्लिनिंग, ऑर्गनायझेशन अँड गार्डनिंग, म्हणजे स्वयंपाक किंवा स्वच्छता किंवा बाग बगीचा हे जे आपण काम करतो त्या बाबतीतले उपक्रम सुद्धा आपण त्या दिवशी आपल्या स्तरावर चांगल्या पद्धतीने आयोजित करू शकतो. नंतर कोडिंग चॅलेंज, ॲनिमेशन डिजिटली किंवा डिझाईन थिंकिंग वर्कशॉप किंवा पोर्ट्रेट स्किल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आपल्याला त्या दिवशी घेता येतील. सर्व उपक्रम आपल्याला इथं दिलेले आहेत. काही वेळा प्रश्न असा होऊन जातो की आपल्याकडे उपक्रम येतात किंवा एखादं पत्र येतं, पण काय उपक्रम घ्यायचे हेच आपल्याला क्लिअर नसतं. तर ते सर्व अतिशय डिटेल त्यांची मेथॉडॉलॉजी किंवा पूर्णपणे थिअरी आपल्याला या PDF मध्ये दिली की कोणकोणते उपक्रम आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर त्या उपक्रमांचा आपल्याला जे जे शक्य असेल आपल्या स्थानिक स्तरावर ते आपण घेऊ शकतो. त्याच दिवशी टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशन दिवस म्हणून सुद्धा आपण तिथं साजरा करणार आहोत. तर याच्यामध्ये NCERT कडून त्या दिवशी पूर्ण दिवस काही एक शेड्यूल दिलेलं आहे. ते शेड्यूलनुसार काही कार्यक्रम आयोजित केलेले जाणार आहेत. त्या कार्यक्रमांचं लाईव्ह डेमो आपल्याला जे TV चॅनल आहेत, NCERTचं YouTube चॅनल आहे त्याच्यावर मिळणार आहे. त्याचा सुद्धा लाभ आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्या दिवशी देऊ शकतो. तर इथं वर्कशॉप पण दिलंय, युजिंग एज्युकेशनल TV इन द क्लासरूम. तर हे इंटरॅक्टिव्ह वर्कशॉप आहे. म्हणजे शिक्षण तुम्हाला लिंक सुद्धा मिळणार आहे NCERT कडून. त्या लिंकवर जर कधी तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला इंटरॅक्शन करता येईल समोरच्या NCERTच्या अधिकाऱ्यांशी, त्यांच्या तिथल्या प्रवक्त्यांशी. तर असं इंटरॅक्टिव्ह वर्कशॉपला सुद्धा आपण आपल्या विद्यार्थ्यांना जॉईन करू शकतो. त्यांना त्याचा अनुभव देऊ शकतो की एज्युकेशनल TV क्लासरूम मध्ये कसा वापरायचा. तर हे सर्व शेड्यूल त्या दिवशी दिलेले आहे आणि त्या लिंकच्या माध्यमातून आपल्याला त्या दिवशी जॉईन होऊन ते इंटरॅक्शन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे. अशा पद्धतीचा तो दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. त्यानंतर इको क्लब संदर्भात साहेबांनी आपल्याला डिटेल असं सांगितलं, तर त्याची कन्सेप्ट नोट सुद्धा या ठिकाणी आहे की आपण त्या दिवशी नेमकं काय काय करावं. नंतर स्टुडंट मदर पार्टिसिपेशन आहे त्याच्यामध्ये, म्हणजे विद्यार्थी आणि माता पालकांचा सहभाग. नंतर जे प्लॅकार्ड्स आहेत त्यांचा डिस्प्ले करणं. नंतर ओनरशिप टू नर्चर द प्लांट, शेअर जिओ टॅग इमेजेस,
असे वेगवेगळे उपक्रम आपल्याला त्या दिवशी घ्यायचे आहेत. इको क्लब अंतर्गत जे विविध उपक्रम आहेत जे राबवायचे आहेत त्यांचे फोटोज आपल्याला जिओ टॅगने काढायचे आहेत. आणि एक पेड माँ के नाम असा एक फोटो सुद्धा काल BRC ग्रुपला साहेबांनी टाकलेला होता बघा. तर ही एक त्या इको क्लब अंतर्गतलाच एक उपक्रम आहे, एक पेड माँ के नाम. तर अशा पद्धतीचे उपक्रम आपल्याला इको क्लब अंतर्गत त्या दिवशी आयोजित करता येतील. तर ही PDF आपण जर कधी व्यवस्थित वाचली तर आपल्याला त्याबद्दल नक्कीच अधिकची माहिती त्या ठिकाणी मिळू शकते. आणि जो शेवटचा 7वा दिवस आहे, कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट डे, इन्क्लुडिंग तिथी भोजन, विद्यांजली एक्सेट्रा. तर विद्यांजली नेमकं काय आहे? तर विद्यांजली हे एक पोर्टल आहे. त्याबद्दलही आपण मागे काही वर्कशॉप घेतलेले आहेत. की समजा मला मी एक नागरिक आहे, मला एखाद्या शाळेला मदत करायची आहे. ती भौतिक स्वरूपातली असेल, आर्थिक स्वरूपातली असेल किंवा सेवेच्या स्वरूपातली असेल. तर मी ते विद्यांजली पोर्टलवर नोंदणी करायची. नोंदणी केल्यानंतर मी कोणत्या शाळेला मला ती भौतिक सुविधा अवेलेबल करून द्यायची, त्या शाळेचं त्या ठिकाणी मी सिलेक्शन करायचं आणि जिल्हा स्तरावरून त्याला अप्रुव्हल मिळतं. आणि मग मी त्या ऑनलाईन माध्यमातून त्या शाळेशी संपर्क करतो आणि याचा एक रेकॉर्ड तयार होतो. त्याचप्रमाणे माझ्या शाळेत शिक्षक कमी आहेत, मला स्वयंसेवक पाहिजेत शिकवण्यासाठी माझ्या वर्गावर, तर मी माझ्या त्या विद्यांजली पोर्टलवर मी माझी शाळा लॉग इन करेल. तिथं मी डिमांड करेल की आमच्या इथं शिक्षक कमी आहेत, ते आम्हाला स्वयंसेवक पाहिजेत. असे व्हॉलंटियर जर कधी ते अवेलेबल असतील तर ते ऍक्सेप्ट करतील आणि आपल्या शाळेवर अध्यापनाचं काम करतील. अशा पद्धतीने ते विद्यांजलीचं पोर्टल हे काम करत असतं. ते सेंट्रल गव्हर्नमेंटचंच पोर्टल आहे. तर याची माहिती त्या दिवशी आपल्याला आपल्या कम्युनिटीला म्हणजे समाजाला व्हावी, याच्यासाठी आपण थोडस माहिती त्या दिवशी आपल्या समाजातील घटकांना त्या ठिकाणी देणं फार गरजेचं आहे. तर हे जरा आपणही आधी समजून घ्या व्यवस्थित. या 7 दिवसच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटी फार सोप्या आणि ज्या नेहमी आपण राबवत असतो वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्याच्यातलेच उपक्रम आहेत. फक्त त्याला एक फ्रेमवर्क दिलेला आहे, कन्सेप्ट नोट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते व्यवस्थित बसवलेले. तर आपल्याला कोणत्याही दिवशी कोणते उपक्रम घ्यायचे आहेत याच्यासाठी 47 पानांची ही जी PDF आहे ही फार महत्वाची आहे. याच्यामध्ये सर्व डिटेलिंग आपल्याला दिलंय, कोणतं उपक्रम आपल्याला कसा राबवायचा याबद्दलचं टोटल मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या संदर्भात आपल्याला आदरणीय पगारे साहेबांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा शिक्षण सप्ताह अतिशय प्रभावी पद्धतीने सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राबवावा अशी अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल साहेबांचं मनस्वी आभार मानतो आणि मी थांबतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब, आदरणीय सोनवणे साहेब, कृपया आपण मार्गदर्शन करावं. आजच्या सभेस उपस्थित सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, सहाय्यक केंद्र प्रमुख, सर्व मुख्याध्यापक, प्राथमिक माध्यमिक, तर आपल्याला शिक्षण सप्ताह कसा साजरा करावा याबद्दल सविस्तर माहिती पगारे साहेब, जाधव सरांनी दिलेली आहे. तर याच्यात नवीन काहीच नाही. फक्त आपल्याला जे उपक्रम आपण आता क्रीडा दिन साजरा करतो किंवा साहित्य दिन साजरा करतो तर असे आपण वर्षामधून घेत असतो. तर तेच उपक्रम आपल्याला एका आठवड्यामध्ये घ्यायचे आहेत. कारण सगळे उपक्रमांची यादी तुम्हाला मिळालीच आहे, वेळापत्रक मिळालेलं आहे. म्हणजे कोणत्या दिवशी कोणता उपक्रम साजरा करावा याची सविस्तर माहिती आपल्याला दिलेली. फक्त एका आठवड्यामध्ये सर्व उपक्रम आपल्याला साजरा करावायचे आहेत. आणि कोणताही उपक्रम साजरा करत असताना त्याची तयारी जी आहे ती निदान 2 दिवस आधी आपण केली पाहिजे. म्हणजेच ऐन वेळेस जे काही साहित्य लागतं किंवा ज्या गोष्टी आपल्याला जुळवाजुळव करायच्या आहेत किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर विद्यार्थ्यांचं आपल्याला कोणते कार्यक्रम बसवायचे किंवा साहित्य कोणतं तयार करायचं, क्रीडा दिवसामध्ये
क्रीडांगण आपल्याला आखावे लागतील, कोणते खेळ आपण घ्यायचे, म्हणजे हे जे काही कार्यक्रम जे आहेत तर आपल्याला त्याची तयारी ही 2 दिवस आधी किंवा 1 दिवस आधी तरी करणे गरजेचे आहे. कारण आपल्या शाळा सर्व 11 वाजेपासून असल्यामुळे वेळ आपल्याला भरपूर आहे आणि जे जे उपक्रम आपण घेतले त्याचं फोटो शूटिंग, व्हिडिओ शूटिंग, तसंच वेबसाईटवर तो कार्यक्रम नोंदवणे, आणि आधी आपल्याला सर्व शाळांचं रजिस्ट्रेशन हे करावं लागेल. कारण जसं आपण मागे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यात आपण अनेक उपक्रम राबवले, त्या उपक्रमांचं सुद्धा आपल्याला ऑनलाईन शाळांचं रजिस्ट्रेशन करून ते अपलोड आपल्याला करावे लागत होते. कारण आपण जरी उपक्रम घेतले याची नोंद कुठे ना कुठे झाली पाहिजे, किंवा वरिष्ठ कार्यालय आपल्याला विचारत असतं. कारण रात्री आम्ही पाहिलं VC ला रात्री 9 वाजेला VC सुरू झाली, 10 साडे 10 पर्यंत VC चालली, तर जवळजवळ आपले 70-80 अधिकारी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, आपल्याकडून पगारे साहेब उपस्थित होते. तर असा आढावा रोज रात्री किंवा केव्हा तरी घेतला जातो, मग तेव्हा आपलं काहीच काम त्या ठिकाणी दिसत नाही आणि मग आपण म्हणजे उपक्रम करून सुद्धा त्याची नोंद ही दिसत नाही, म्हणजे करून न केल्यासारखं आहे. त्याकरिता आपण म्हणजे कुठे कोणत्या लिंकवर फोटो अपलोड करणं ते सुद्धा आपले जे काही टेक्नोसेवी शिक्षक आहेत, तर आपले सर्व सहाय्यक केंद्र प्रमुख आपण टेक्नोसेवी घेतलेलेच आहेत, परंतु काही केंद्रांना अडचणी असतील तर त्यांनी इतरांकडून मदत घेऊन ते उपक्रम अपलोड करावेत. आणि जे वेळापत्रक दिलेलं आहे तर त्यामध्ये म्हणजे त्यानुसारच आपल्याला ते उपक्रम घ्यावेत. कारण इतकं सोपं करून आपल्याला शासनाने दिलेलं आहे, तर मागे जी 45 पानाची जी काही गाईडलाईन आहे ते आपल्याला टाकले होते, कारण त्याचा जर आपण अभ्यास केला, त्यानंतर मागे 1-2 व्हिडिओ टाकल्या, लिंक टाकल्या की कोणता उपक्रम कसा घ्यायचा. कारण आता आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर पाहतो बाकी जिल्ह्यांचे काही उपक्रम आपल्याला ग्रुपवर पाठवताना दिसतात, तसंच आपला धुळे जिल्हा सुद्धा अग्रक्रमावर राहिला पाहिजे. तो सर्व सहाय्यक केंद्र प्रमुखांनी जशा म्हणजे आपल्या जीप शाळा जशा आहेत तसंच प्रत्येक माध्यमाच्या माध्यमिक शाळा असतील, प्राथमिक शाळा असतील, तर यांना सुद्धा आपण सांगावं. कारण आज आपण पाहिलं तर आपल्या जर सगळ्या शाळा जर पाहिल्या साक्री तालुक्यात 650च्या आसपास शाळा आहेत, पण 150 लोक आपले उपस्थित दिसतात आणि मग इतरांना असं वाटतं की आपल्याला काही माहिती नाही किंवा आपल्याला कोण विचारतं की आपला काही त्याच्याशी संबंध नाही. तर असं जे काही आहे त्यांना सहाय्यक केंद्र प्रमुखांनी आजच फोन करा किंवा त्यांची सुद्धा परत मीटिंग घ्या, फोन करून त्यांना आधी सांगा की असं असं शिक्षण सप्ताह आपल्याला साजरा करायचा आहे. कारण प्रत्येक शाळेची दखल ही घेतली जाईल आणि दखल घेताना म्हणजे मग त्यांनी जर म्हटलं बाकी शाळांनी की आम्हाला काही माहितीच नाही किंवा आम्हाला कोणी सांगितलंच नाही, तर असं व्हायला नको. कारण आपण व्हॉट्सअपवर परिपत्रक टाकतो, बरेचसे लोक फक्त पाहून घेतात आणि पाहून घेतल्यानंतर कानाडोळा करतात की आहे परिपत्रक ते का आपल्याला वैयक्तिक सांगितलेलं आहे का किंवा कोणी आपल्याला सांगितलंच नाही, तर असं व्हायला नको. कारण आता काल बी डायरेक्टर साहेबांनी तोच विषय मांडला की व्हॉट्सअपवर जरी आपण टाकून दिलं, परंतु प्रत्येक मुख्याध्यापकांना असं वाटतं की आपल्याला कोणीतरी वैयक्तिक सूचना दिल्या पाहिजेत. आणि आता 650 असून कमी मुख्याध्यापक आपल्याला ऑनलाईन मिटिंगला दिसतात. कारण कसं आहे, आपला मागचा आठवडा जो आहे अध्ययन निश्चित परीक्षेमध्ये गेला, नाहीतर आपण सगळ्यांनाच शुक्रवारी मिटिंगला बोलवलं असतं, परंतु ते आपल्याला शक्य झालं नाही. म्हणून आज आपण ही ऑनलाईन मिटिंग ही आयोजित केलेली आहे.
तरी सर्व विस्तार अधिकारी, सहाय्यक केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक यांना विनंती आहे की आपण सगळ्या आजूबाजूच्या शाळांना सुद्धा सांगा, आपली जिल्हा परिषदची शाळा असेल आणि त्याच ठिकाणी माध्यमिक शाळा असेल तर त्या मुख्याध्यापकांनाही सांगा, आणि जवळजवळ 100% शाळांमध्ये आपले हे 7 दिवसाचे उपक्रम हे राबवले गेले पाहिजे. म्हणजे कारण हे रोज आपण करतो, अध्ययन साहित्य, अध्ययन अध्यापन साहित्य, रोज आपण तासाला अध्ययन साहित्य काय शिकवायचंय ते आधीच तयार करतो, तासावर जातो. मूलभूत संख्या ज्ञान गणिताच्या तासाला आपण घेतो. क्रीडा दिवस मधल्या सुट्टीनंतर विद्यार्थी 1 तास खेळतातच. म्हणजे हे आपण उपक्रम हे राबवतोच, पण तरी पूर्ण सप्ताह त्या उपक्रमांसाठी आपण द्यावा आणि वेळापत्रकानुसार उपक्रम हे घेण्यात यावेत. कारण प्रत्येकाचा आम्ही लिंकवर पाहू किंवा कोणकोणत्या शाळांनी अपलोड केले, कोणी केलेले नाही, ते लगेच आपल्याला निदर्शनास येईल. आणि याबरोबर अजून जो उपक्रम आहे, बंद झालं का? आवाज येतोय का? येतोय साहेब, येतोय. हा. तर याबरोबरच आपल्याला इको क्लबचा उपक्रम सुद्धा या 8 दिवसात घ्यायचे आहे. तर ते काय म्हणजे एवढे काही कठीण नाही. तर शनिवार 20 तारखेलाच आपल्याला इको क्लबची स्थापना करायला सांगितलेली होती आणि त्याचं फॉर्मेट सुद्धा जाधव सरांनी आपल्याला दाखवलं. इको क्लबची स्थापना करून त्यामध्ये शिक्षक कंट्रोलर असतील किंवा मुख्याध्यापक असतील. नंतर 20 तारखेला 21 तारखेला रविवारी आपल्याला वृक्षारोपण करण्यासाठी कमीत कमी 35 खड्डे खोदून ठेवायचे होते. परंतु ते काही शाळांनी केलं असेल, काहींनी केलं नसेल, तरी ते 35 खड्डे आपण खोदायचे. नंतर जी इको क्लबची स्थापना आपण केली तर त्याचा मसुदा विहित लिंकवर आपल्याला अपलोड करावायचा आहे. म्हणजे इको क्लबचे सदस्य कोण आहेत किंवा ते जे काही परिपत्रक दिलेलं आहे तो ते आपल्याला अपलोड करायचं आहे. नंतर 23/7ला म्हणजे मंगळवारी रोपांची निवड करणे, की जे 35 रोप आपण लावणार आहोत ते कोणकोणते लावणार आहोत, तर त्या रोपांची निवड आपण करून ठेवायची आहे. नंतर 24 तारखेला विद्यार्थी आणि संबंधित माता, म्हणजे विद्यार्थी आणि माता यांची निवड करणे. कारण कोणता विद्यार्थी कोणत्या ठिकाणी झाड लावणार आहे त्याच्याबरोबर त्याचे माता जी असेल ती सुद्धा पाहिजे, तर ते सगळं म्हणजे त्याची निवड आपण करावायची आहे. नंतर 25/7ला जे आपण वृक्षारोपण करणार आहात तर त्याची आपण व्यापक प्रसिद्धी ही दिली पाहिजे. तुमचा गाव असेल तर गावामध्ये दौंडी देणं किंवा स्पीकरवर अनाउन्सिंग करणं, पेपरला बातमी देणं की आम्ही ह्या दिवशी असे वृक्ष लागवड करणार आहोत, आणि म्हणजे प्रसिद्धी आपल्याला द्यायची आहे 25 तारखेला. नंतर 26 तारखेला जे आहे वृक्ष लागवडी जे काही साहित्य आपल्याला आवश्यक असतं, पावडी असेल किंवा पाणी देण्यासाठी बकेट असेल किंवा तो वृक्ष ज्या ठिकाणी लागवड करायची आहे तो वृक्ष कोणता आहे तो त्या ठिकाणी आणून ठेवणे, तर याची तयारी जी आहे ती 26 तारखेला करायची. नंतर 27 तारखेला वृक्षारोपण करणे, म्हणजे असं त्या दिवशी म्हणजे आपण जे काही विद्यार्थ्याची निवड केली असेल, मातेची निवड केली असेल, तर त्यांच्या हाताने त्या खड्ड्यामध्ये, म्हणजे आपण जे काही खड्डे खोदून ठेवलेले आहेत, रविवारी खोदले असतील समजा, तर त्या ठिकाणी वृक्षाची लागवड करणे. तर असा हा साधा इको क्लबचा उपक्रम आहे. तो उपक्रम सुद्धा याबरोबर आपल्याला घ्यावयाचा आहे. हे सुद्धा परिपत्रक मी 2 दिवसापूर्वी टाकलेलं होतं की डायरेक्टर साहेबांचं पत्र आलं की जसं आपण शिक्षण सप्ताह घेणार आहोत तर त्या शिक्षण सप्ताहाबरोबरच या इको क्लबचं सुद्धा सप्ताह आपण घ्यायचा. याच्यात काही जास्त वेळ लागण्यासारखे नाहीये, म्हणजे सायमल्टेनियसली या उपक्रमांबरोबर या वृक्षारोपण कार्यक्रमाचं सुद्धा आपल्याला नियोजन हे करावं लागेल. म्हणजे एक दिवसाचं सगळं नियोजन दिलेलं आहे, एकाच दिवशी सगळं करा असं नाही.
तर 7 दिवसामध्ये आपल्याला म्हणजे शनिवारी त्या ठिकाणी वृक्ष हा लागला गेला पाहिजे आणि त्याचे फोटोज आपल्याला अपलोड केले गेले पाहिजे. कारण याच्या बरोबरच म्हणजे वृक्षारोपणाचे फोटो आपल्याला इको क्लब मार्फत विचारतील आणि मग आपण म्हणाल की आम्हाला फक्त शिक्षण सप्ताह साजरा करायला सांगितला, इको क्लब किंवा वृक्षारोपणाबाबत काही सूचना देण्यात आलेली नाही असं म्हणू नका. म्हणून त्याचे सुद्धा पत्र वाचा आणि आठवडाभर चांगल्या पद्धतीने आपले कार्यक्रम राबवा. म्हणजेच धुळे जिल्हा म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये धुळे जिल्हा आणि धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुका नंबर 1 ला असेल अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा बाळगतो आणि मार्गदर्शनपर माझे 2 शब्द हे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण दिलेल्या अनमोल मार्गदर्शनानुसार निश्चितपणे शिक्षण सप्ताह आपल्या तालुक्यात, पूर्ण जिल्ह्यात सुद्धा निश्चितपणे आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रभावी नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करेलच. याच्यात अजून 2-3 सूचना काही होत्या अर्जंट. त्याच्यात आदर्श शिक्षक पुरस्कार प्रत्येक केंद्रातून कमीत कमी 2 प्रस्ताव येतील. जास्तीत जास्त 2 पेक्षा 3 आले तरी चालतील, पण प्रत्येक केंद्रातून 2 पेक्षा जास्त प्रस्ताव येणं आवश्यक आहे. निवडणूक संदर्भात जे मतदान केंद्र आहेत त्यांची तयारी आजपासूनच सुरू करून द्या. ज्या ठिकाणी रॅम्प वगैरे नसतील, रॅम्पसाठी किंवा इतर डागडुजी असेल ती जलद तयारी या महिन्यात पूर्ण करून घ्या. नंतर BDO साहेबांनी जे सूचना दिल्या आहेत, मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण किंवा झाडे लावणे, ही जी वेगळी पद्धत आहे त्यानुसार आपण दिलेल्या सूचनांप्रमाणे आपण निश्चितपणे अंमलबजावणी करू. कृपया या संदर्भात सूचनांचंही लक्षात घ्या. शिक्षण सप्ताहाबद्दल ज्या काही शाळा या ठिकाणी सहभागी झाल्या नाहीत, विशेषतः खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळांना केंद्र प्रमुख, सहाय्यक केंद्र प्रमुख आणि आपले विस्तार अधिकारी यांनी कृपया सर्वांना सूचित करा. खाजगी शाळांना विशेषतः इंग्लिश मीडियम असतील त्या शाळांना सुद्धा या सर्व सूचनांचं त्यांना संदर्भित पाठवा. आणि विशेष म्हणजे 47 पेजची जी प्रत आहे ती प्रत प्रत्येक शाळेला खूप चांगल्या पद्धतीने यूज करता येईल. आणि विशेष म्हणजे हे फक्त सप्ताहासाठी नाही तर वर्षभरासाठी त्या प्रतीचा आपल्याला खूप चांगला उपयोग होणार आहे. आपल्याला जे वेगवेगळे प्रकार शिक्षणामध्ये दाखवायचे आहेत, ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या माध्यमाच्या शाळा जिल्हा परिषद शाळांना स्पर्धेत आहेत, त्या शाळांना स्पर्धेत आपल्याला उतरायचं आहे. आणि अशा शाळांसाठी निश्चितपणे शासनाने दिलेलं जे कार्ड आहे 47 पेजचं, त्याचा आपल्याला प्रभावी वापर करता येईल. आणि वर्षभरात आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि शालेय सुविधांसाठी, भौतिक विकासासाठी निश्चितपणे वेगवेगळ्या प्रभावी पद्धतीने, अध्ययन पद्धतीने किंवा इनोव्हेटिव्ह म्हणतात त्याला, वेगवेगळ्या सर्जनशील पद्धतीने निश्चितपणे करता येईल. याचा निश्चितपणे फक्त सप्ताहासाठीच उपयोग होणार नाही, तर आपल्याला वर्षभरासाठी सर्व प्रभावी मुख्याध्यापक ते काम प्रभावीपणे करतील. आणि विशेष म्हणजे जे आपल्याला NEP 2020 असेल, राष्ट्रीय शिक्षण धोरण असेल, त्या संदर्भात आपण त्याचं निश्चितपणे 4था वर्धापन दिन चांगल्या पद्धतीने साजरा करू आणि त्याचे चांगले परिणाम आपल्या राष्ट्राला, देशाला मिळतील. त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहा. निश्चितपणे आपण सर्वांना या ठिकाणी पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. आणि उद्याच्या कार्यक्रमाचं आजच नियोजन करून टाका. अध्ययन अध्यापन दिवससाठी आपल्याला काय करता येईल, TLM काय असतं त्या संदर्भात याचं व्यवस्थित नियोजन करा आणि प्रत्येकाची प्रोसिडिंग तयार करून घ्या. उद्याची प्रत्येक मुख्याध्यापकाने प्रोसिडिंग तयार करा, शिक्षकांच्या सह्या घ्या. त्या प्रोसिडिंग आपल्याला आपल्याला कामास येतील, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. जेणेकरून या ठिकाणी आपल्याला प्रभावी नियोजन होईल, प्रभावी अंमलबजावणी होईल. अजून याच्यात दुसरा विषय, देशमुख सर देशमुख सर आहेत का? हॅलो साहेब, कोणाला बोलायचं असेल 1-2 जणांना बोलू द्या. देशमुख सर बोलतो. साहेब मी बोलतोय. साहेब मला बोलायचंय, बोलू का? हा बोला बोला बोला. ना. हॅलो. हा बोला बोला. हा नमस्कार. आदरणीय शिक्षणाधिकारी सोनवणे साहेब, ज्येष्ठ शिक्षणाधिकारी माजी गट शिक्षणाधिकारी पगारे साहेब, सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक बंधूंनो, भगिनींनो, राष्ट्रीय कार्यक्रम शिक्षण सप्ताह याच्यात अध्ययन अध्यापनापासून तर सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचा हा आठवडा हा अतिशय उत्स्फूर्तपणे साक्री तालुका साजरा करेलच. परंतु एक शिक्षक शाळेवर किंवा काही शाळेवर द्विशिक्षक यातून तर काही शिक्षक रजेवर जातील की दुसऱ्या शाळेवर जातील, तर या ठिकाणी कशी काय नियोजन व्यवस्था करावी याचं मार्गदर्शन होणं आपल्याकडनं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही वेळेचे बंधन न करता आमचे खड्डे आता खोदले जात आहेत, झाडं घेतले गेले आहेत,
इको क्लब जवळजवळ पूर्ण होईल. अध्यापनाचं साहित्य आमच्याकडे मुबलक आलेलं आहे शासन स्तरावरून, आम्ही तोही उपक्रम करू. पण ग्राउंडच्या अभावी जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडाचे काही उपक्रम आहेत ते घेण्यासाठी थोडा अडथळा येईल. तर यासाठी आम्ही जवळचं माध्यमिकचं किंवा दुसरं सार्वजनिक ग्राउंडचा यूज करून आम्ही त्या ठिकाणी मुलं घेऊन दिवसभर आम्ही तो कार्यक्रम करू शकतो का याच्याविषयी मार्गदर्शन करावं. आणि उमऱ्या शाळेच्या बद्दल जर बोलायचं झालं तर उमऱ्या शाळेवरून एक शिक्षक मला स्वतः 2 दिवस जाईल. म्हणजे शुक्रवारी आपली परीक्षा अध्ययनस्तर, शनिवारी दप्तर मुक्त आणि पुढचे 2 दिवस मग अशा शाळेवर परिणाम होईल. आणि म्हणून कृपा करून माझी विनंती आहे, आपण विसर्गगिरी साहेबांना आणि केंद्र कोणाला सांगून एकच दिवस त्या शाळेवरचा शिक्षक पाठवा अशी विनंती आहे. आणि या उपक्रमाबद्दल अतिशय बहुमत मार्गदर्शन मिळालं आणि राष्ट्रीय स्तरावर साक्री तालुका नक्कीच अग्रेसर राहील ही ग्वाही मी सर्व शिक्षकांच्या वतीने देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. साहेब बोलता का? आहे रे सर, की हो बोला आता बोला कसं बोला. आहे, आपल्याकडे जेवढे शिक्षक उपलब्ध आहेत हो हो त्यावरच आपल्याला काम आपल्याला करायचंय. हो म्हणून नाही प्रत्येक अडी अडचणीतून मार्ग काढणं आपलं काम आहे. हो नाही मग फक्त एकच दिवस पाठवा उमरे शाळेवरून. 2 दिवस सलग म्हणजे जास्त 4 दिवस एखादा वर्ग हे होईल म्हणून एक दिवस पाठवा. एक दिवस दुसऱ्या शाळेवर पाठवा मोठ्या शाळेवर. तेवढी सूचना फक्त विस्तारात घ्या सांगून द्या. हा ठीक आहे काही प्रॉब्लेम हो हो चालेल. पगार साहेब सोडतील तो प्रश्न. ठीक आहे ओके. आणि हो. उपक्रम नक्कीच चांगल्यापैकी साजरा करू. साक्री तालुका आमचं दान केंद्र उमरे शाळा आम्ही सक्रिय सहभाग घेऊ. धन्यवाद. थँक्यू. रविवारी आता शाळा घ्यायची का सर? काय म्हणतात? 28 तारखेला रविवार आहे, त्या दिवशी शाळा घ्यावी लागेल का? निश्चित. रविवारी समुदाय सहभाग दिवस दिलेला आहे ना, मग त्याच्यात काय उपक्रम आहे? शाळा म्हणजे ते समूह म्हणजे गावात जाणं वगैरे काही ते वाचा ना त्याच्यात काय दिलेलं आहे. म्हणून मग शाळा घ्यावीच लागेल ना, विद्यार्थी बोलवावे लागतील, तो उपक्रम हो राबवायचाच आपल्याला रविवारी. समारोप आहे. माता पालक एसएमसी किंवा इको क्लब सगळे घेऊन हा आपण हा करावा लागेल तो. त्या हा, दिवशी मग सकाळची विद्यार्थी शाळा घेतली तर काय हरकत नाही. सकाळची शाळा दप्तर घेऊन मुक्त राहील एवढं लक्षात घ्या. हो दप्तर मुक्त राहील. हो दप्तर हो दप्तर मुक्त राहील. खूप खूप धन्यवाद. हो. जाधव सर. हो जाधव साहेब. सर समारोप हो करा. साहेब. ओके. तर आजच्या या शिक्षण सप्ताह संदर्भातल्या मार्गदर्शन सभेला आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय सोनवणे साहेब यांनी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलं. तर साहेबांचं सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या सभेला सविस्तर असं मार्गदर्शन आदरणीय पगारे साहेब, माजी गट शिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी यांनी अतिशय मोजके आणि व्यवस्थितरित्या आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आदरणीय पगारे साहेबांचं सुद्धा उपस्थितींच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या सभेला आपल्या तालुक्यातील सर्व सन्माननीय शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, त्याचप्रमाणे सहाय्यक केंद्र प्रमुख, त्याच पद्धतीने तालुक्यातील सर्व माध्यमिक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिले आणि त्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. त्याबद्दल सर्वांचं प्रशासनाच्या वतीने, BRC साक्री यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि वरिष्ठांच्या संमतीने आजची सभा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. मुख्याध्यापक काय धन्यवाद. आणि धन्यवाद आपणही सर. छान होस्ट केलं तसंच विशेष सर. आपले अतिशय छान मिटिंग सुनील घेतली. जाधव सर जाधव आपले सरांचंही अभिनंदन सहाय्यक आणि केंद्र आपण प्रमुखांचं त्या ठिकाणी हॅलो जाधव सर. धन्यवाद व्यक्त करतो. आणि साहेबांच्या परवानगीने सभा संपली. कृपया सर्वांना शुभेच्छा. ओके थँक्यू. हॅलो जाधव सर. हा बोला. हा सर, फोटो किती आणि कोणते अपलोड करायचे तेवढं जर हॅलो. सांगितलं ते तर. डिटेल टाकतो सर. ते MPSP हा जाधव सर. हे हॅलो. बघा, ऐका एक मिनिट, मी काय सांगतोय. MPSP या संदर्भातला एक ट्रॅकर विकसित करतंय, जसं आपलं महावाक्य नुसार होतं आणि हॅलो मुख्यमंत्री शासन जाधव होतं. सर. 2 मिनिटं थांबा देवरे हॅलो. सर. देवरे सर थांबा 2 मिनिटं. तर ते ट्रॅकर जसे विकसित होईल आणि आपल्याला लिंक मिळेल तर त्या संदर्भातलं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला होईल. पण प्रत्येक उपक्रम आपण जे राबवणार आहात उद्यापासून, त्या उपक्रमांचे व्यवस्थित फोटोज, लहान लहान एक एक 2-2 मिनिटाच्या क्लिप आपण सेव्ह करून ठेवा. जिओ टॅगचे फोटो काढून ठेवा, जेणेकरून आपल्याला त्या ट्रॅकरवरती नंतर लॉग इन करून टाकता येतील. त्या संदर्भातल्या सूचना आपल्याला उद्यापर्यंत मिळतील, कारण ट्रॅकर MPSP हे विकसित करतंय आणि ते मला वाटतं आज सायंकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचेल. तर त्या संदर्भातले सूचना जाधव सर उपक्रमाचे फोटो डेली संध्याकाळी अपलोड करायचे नाहीत ना, नंतर करायचे आहेत ना?
ते आता आपल्याला आज सायंकाळपर्यंत कळेल सर त्या हो, क्रॅकरची सिस्टम चालेल नेमकी कशी. चालेल 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 ओके 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 सर्वांचे 5 पुन्हा एकदा पेजचं एक पत्र धन्यवाद. दिलंय आयरे सर. हो हो 5 पेजचं एक पत्र दिलंय त्याच्यात नाही, दिलेले आहे डिटेल्स. हो ना हो ना हो हो ना हो ना त्याच्यात पण चालेल दिलेले आहे बघा. सर्वच फोटो हो. अपलोड नाही करायचे, काही विशिष्ट दिवसाचे नाही, फोटो हो, आपल्याला हे निश्चित, करायचे. नाही, ओके ओके जाऊ दे, मी विचारून घेतो. ओके 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 धन्यवाद सर्वांना, शुभेच्छा. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी मीटिंग एंड करतो. धन्यवाद सर्वांचे. ओके.